हाय हॅलो नमस्कार, मी धनश्री स्वागत करते परत एका छानशा व्हिडिओमध्ये. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 11 आणि मला मगाशीच मामांचा कॉल आला होता, त्यामुळं आम्ही चाललेलो आहोत गावी. तर इथं बघू शकता ओवी पण तयार झाले, मी पण तयार झाले आणि सर्दीमुळे थोडा आवाज खराब आहे, तो इग्नोर करा. आणि सर्दी झालेली आहे मला आणि थंडी खूप म्हणजे खूप पडलेले आहे. माझ्या मताप्रमाणे इतकी नाही आहे, तरी पण थंडीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे बघू शकता आम्ही असे छान छान स्वेटर्स वगैरे वेअर केलेले आहेत. आणि चला आता प्रवास स्टार्ट करूया. आता बाहेरगावी कुठे जायचं म्हटलं, जरी रात्री परत यायचं असेल तरी माझ्या नवऱ्याचं एकच असतं की दरवाजे या पद्धतीने चेक करणे की ते बंद आहेत की चालू आहे. त्यानंतर प्रवास चालू झाला आणि 11 वाजून गेले होते, तरी पण थंडी भरपूरशी वाजत होती. बघू शकता आम्ही सगळं स्वेटर वगैरे घालून गेलो होतो, कारण येताना आणि परत वेळ होईल याकरिता. अशा तऱ्हेने प्रवास चालू झाला. फायनली आम्ही येऊन पोचलेलो आहोत मामांच्या शेतामध्ये. तर का आलोय ते आम्ही सांगतो तुम्हाला मी. तर ओवी, तर आमच्या मामाने अचानक पार्टीचा बेत घातला होता आणि माझी मम्मी आणि नाना जे आहेत ते शाकाहारी आहेत आणि मी, माझे मिस्टर आणि ओवी आम्ही नॉनव्हेज खातो. त्यासाठी आम्हाला पार्टीला इन्व्हिटेशन दिलं होतं आणि त्यामुळेच आम्ही गडबडीने गावी आलो आहे. तर चला आता मी मामापाशी जाऊन पोचते आणि मग तुमच्याशी परत बोलते. तर फायनली आम्ही येऊन पोचलेलो आहोत शेतामध्ये आणि ते मागे दिसत आहेत ते माझे आजोबा आहेत आणि अजून तयारी चालू आहे आणि त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि तोपर्यंत मी जरा शेत फिरून घेते व तुम्हाला येऊन भेटते. तर इथे येऊन मला माझ्या आज नवऱ्याचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. कधी घरात कप न उचलणारा माझा नवराच पुढे येऊन चूल वगैरे मांडणी करून त्याच्यावर गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि आजोबा इथे ते मटण कापण्याचं काम करत होते. आणि आजीला मी फक्त माझ्या व्हिडिओत बघ म्हटलं तर तिला वाटलं मी फोटो काढते, म्हणून तिचं इथं पदर घेणं वगैरे चालू होतं. आणि तुम्हाला आजी माझी नमस्कार करते. तर ही माझ्या मम्मीची आई आहे आणि माझ्या लेकीचं चाललेलं की तिला व्हिडिओमध्ये का घेतेस, आणि आईचं प्रश्न चालू होतं की व्हिडिओ कसं करतेस, कसं अपलोड करतेस वगैरे वगैरे. तर हे आहेत माझ्या मम्मीचे वडील. तर त्यांना पण माझ्या व्हिडिओमध्ये यायचं होतं म्हणून ते सांगत होते. मी त्यांना नमस्कार करा म्हणून सांगत होते, पण त्यांना थोडं ऐकायचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ते तुम्हाला नमस्कार करू शकले नाहीत. तर मला एवढंच सांगायचं आहे की मी खूप नशीबवान आहे. माझे आजी आजोबा अजून आहेत आणि त्यांचं अजूनही माझ्यावर तितकंच प्रेम आहे जितकं लहानपणी होतं. कालांतरानं आता विभक्त कुटुंब पद्धती झाली, तरी पण मी अशा जॉईंट फॅमिलीमध्ये वाढले आणि माझ्या घरच्यांचा अजून माझ्यावर खूप प्रेम आहे. हे बघून मला खूप छान वाटतं. आणि इथं मटण जे होतं ते तयार झालं होतं आणि त्यामध्ये पाणी घालून थोडंसं रस्सा बनवण्याचं मामाचं आणि आमच्या आहोंचं काम चालू होतं. हे दिसत आहेत हे माझे मामा आहेत आणि शाकाहारी जेवण बनवण्याची जबाबदारी माझ्याकडे आली होती. आता कुठेही गेलं तरी बायकांना शांतता नसते, तुम्हाला माहीतच आहे. तर दुसरीकडे वेगळी चूल केली होती आणि नाना मम्मींच्यासाठी शाकाहारी जेवण बनवायचं होतं आणि ओवीची जबाबदारी नानाने घेतली होती, त्यामुळे त्यांचं चाललं होतं. आणि त्यानंतर जेवण तयार झालं. इकडं आम्ही आजोबा, मामा, मी, ओवी आणि आहो जेवायला बसलो होतो नॉनव्हेज खायला. तर जेवण तयार आहे, प्लीज जेवायला या. आणि खरंच खूप छान वाटलं इतक्या दिवसाने इतकं छान वातावरणात जेवायला. घरी तर आपण रोजच जेवतो, पण शेतामध्ये जे 2-1 घास एक्स्ट्रा जातात ते बघून खूप छान वाटलं. त्यानंतर मम्मीने आणि आईने खरकटी भांडी कशी घरी न्यायची म्हणून ती थोडीशी धुवून घेतली. त्यानंतर मामाच्या घरी गेल्यानंतर संध्याकाळच्या वेळी आईने चहा बनवला होता आणि ओवीचं पण दुधातून बिस्किट खाण्याचं काम चालू होतं, कारण ती काही व्यवस्थित जेवली नव्हती. त्यानंतर थोड्या वेळाने नाना मम्मी परत गावी जायला निघालीत. त्यांना टाटा बाय बाय केला आणि थोड्या वेळानं मी आणि आहो पण कोल्हापूरला येण्यासाठी निघालो. त्यामुळे आजी आजोबांना पण टाटा बाय बाय केला. आणि हे बघू शकताय माझे क्यूट कपल आजी आजोबा. तर येताना खूप कंटाळा आला होता म्हणून काही शूट घेतलं नाही. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू परतच्या छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.